पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाले यांच्या नावाचा गैरवापर केला गेल्याचं उघड झालंय। चितळे स्वीट होम या नावानं बनावट बाकरवडीची बाजारामध्ये विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय। ग्राहकांच्या फसवणूक प्रकरणामध्ये चितळे बंधू मिठाईवाले यांच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। बनावट बाकरवडीच्या पाकिटांवर चितळे बंधू मिठाईवाले यांचा कस्टमर केअर नंबर आणि माहिती दिली गेलेली आहे। अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विश्रामबाग पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे। चितळे बंधूंचीच बाकरवडी असल्याची खात्री करूनच आता खरेदी करा असं आवाहन यानंतर चितळे बंधूंकडून करण्यात आलेलं आहे। चितळे स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली। त्यांनी त्याची साइडवर त्याचा कस्टमर केअर नंबर, त्याचा मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आयडी, वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चितळे बंधू मिठाईवाल्याचे वापरले आहे। नावाचा गैरवापर करून आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या डिटेलचा गैरवापर करून फसवणूक जे आहे करण्यात आलेली आहे। त्या फसवणूकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय ग्राहकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवाले यांच्या बाकरवडीच्या संदर्भात ही फसवणूक झालेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ज्ञानेश्वर, काय नेमकं या सगळ्या संदर्भात घडलेलं आहे? तक्रार नेमकी काय केली गेलेली आहे आणि आता पोलिसांनी कशा पद्धतीने या सगळ्या संदर्भात कारवाई केलेली आहे? काही तांत्रिक अडचणी येत आहेत, आपण पुन्हा एकदा ज्ञानेश्वर यांना संपर्क करूया। अज्ञात आरोपी विरुद्ध आता पुण्यामध्ये विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। चितळे बंधूंचीच बाकरवडी असल्याची खात्री करून आता तुम्हाला खरेदी करावी लागणार आहे। पुन्हा एकदा प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ज्ञानेश्वर, काय नेमकी तक्रार केली गेलेली आहे या सगळ्या संदर्भात आणि चितळे स्वीट होम नावाने ही जी बनावट विक्री होते त्याबाबत आता कशा पद्धतीने पोलिसांनी कारवाई करायची सुरुवात केली आहे? यामध्ये चितळेंच्या नावाचा गैरवापर होत असल्याचं दिसलं आणि त्यात जे तपशील लिहिले गेलेले आहेत त्यातही पोलिसांना जे डिटेल्स मिळाले त्यात हे सगळे जे प्रकरण आहेत ते पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापर्यंत नेलेला आहे। अर्थात सुपर मार्केट जे आपण पाहतो त्याचा मोठा हलगर्जीपणा जो आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिसतो आहे। कारण मार्जिन जे आहे ते जास्त मिळावं यासाठी दुसऱ्या नावाचा अर्थात चितळेंच्याच नावाचा जो आपण बघतोय बाकरवाडीचा जो पॅकिंगचा प्रकार आहे तो बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि एक प्रकारे चितळे बंधूंवरती दबाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो यामध्ये आपल्याला दिसतो आहे। सुपर मार्केट ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं बाकरवडी विकली जाते त्यांचाही मोठा हलगर्जीपणा या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिसतो आहे। पोलिसांनी तर गुन्हा दाखल केलाय, अर्थात पुढची कारवाई केली जाईल, आरोपींपर्यंत पोलीस पोहोचतील। मात्र दुसरीकडे चितळे बंधूंनी देखील आवाहन केलंय की बाकरवडी खरेदी करत असताना सगळ्या गोष्टींची खरं म्हणजे खातरजमा केली पाहिजे आणि सगळ्या गोष्टी सगळे तपशील तपासूनच बाकरवडीची जी खरेदी आहे ती ग्राहकांनी केली पाहिजे, अशा पद्धतीचं आवाहन चितळे बंधूंकडून देखील केलं जात आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी ज्ञानेश्वर।